तुम्ही जरी घरी बसून बघत असाल तरी आमच्याबरोबर पूर्ण महाबळेश्वर बघू शकता। हा है एलिफेंटा पॉइंट, फ्लैग भी दिख रहा है ऑरेंज कलर का। जय शिवराय। तो भैया ऑल इज वेल। इको कधी होतो जेव्हा एखाद्या गोष्टीला आवाज आपटतो तेव्हा येतो। तर तुम्ही इथे ओरडला तर कधीच येणार नाही, तुम्ही इथे ओरडायला पाहिजे। हा क्लिअरली डॅम आहे। ओरिजिनल बाईक आहे आणि याचे चार्जेस पर पर्सन 20 रुपये। काय निवा कसं वाटतंय? मी आलेलो होतो आता मॅप्रो गार्डनचे। चॉकलेट जेवढे भेटतील तेवढे घ्यायचे। ते आहेत आपले अण्णा हजारे आणि आता पण माझ्यामध्ये उपोषणालाच बसले। फोटो बघितल्याच्या नंतर तुमच्या चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे, असाही कलाकार, मोठे कलाकार पाहत आहे यार। सलमानचे जे पण काही फॅन्स आहेत ना, तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करायला पाहिजे। टायमिंग पण आहे सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत। माझ्या मित्राची आठवण आली, ते म्हणजे रॉजर। त्यांचे एक्सप्रेशन पण बघू शकता तुम्ही, नुसतं कुठं असं बघण्याचा अर्थ नाही। हे बघा, नमस्कार मित्रांनो आणि महाबळेश्वरच्या ब्लॉग्समध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आणि आज 22 तारीख आहे। ॲक्च्युली हे थोडेसे लेट येऊ शकतात कारण आम्ही खूप बिझी शेड्यूल आहे इकडे। त्या मुंबईला गेल्यावर तुम्हाला एडिटिंग करून वगैरे सगळं त्यामुळे हा ब्लॉग कदाचित लेट येत असेल। पण आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आज आमचा आहे महत्त्वाचा दिवस। कारण ॲनिव्हर्सरी तर आहेच, पण आज आम्ही केलेली आहे कार बुक। तर आहेत संजय आणि ते आपल्याला संपूर्ण दिवसभर फिरवणार आहेत। आता हा कितीचा पॅकेज आहे आणि काय चार्जेस यायचे हेही तुम्हाला लास्टला आम्ही नक्कीच सांगू। आणि खूप काही पाचगणीचे स्पॉट आहेत, जसं मॅप्रो गार्डन, निवा आणि अंकिताचा पण फेवरेट मॅप्रो गार्डन, आणि खूप काही छोटे छोटे जे काही पॉईंट्स आहेत, एलिफंट पॉईंट्स वगैरे, पॅकचे ब्लॉग्समध्ये किंवा पार्ट 1 मध्ये 2 मध्ये पण येऊ शकतात कारण मोठे ब्लॉग्स आहेत। तर पाहत राहा आणि आमच्याबरोबर। मॉर्निंग फ्रॉम महाबळेश्वर। आणि ही आमची कार, या कारने दिवसभर फिरायचं, त्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे। फ्रेंड्स, आम्ही निघालेलो आहे गेट्स पॉईंटच्या इथे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला असं 4-5 पॉईंट्स आपल्याला सोबत आता बघायला मिळतील। जसं तुम्ही फार फेमस असं एलिफंट पॉईंट्स वगैरे तुम्ही बघितलं असणार। आणि तिकडचा कसा माहोल आहे। आणि आता वाजलेच जवळजवळ 11:15। थोडंफार ऊन आहे पण याच्यामध्ये महाबळेश्वर असल्यामुळे थोडीफार अजून आत्ता पण थोडा हवेमध्ये गारवा तर नक्कीच आहे। तर आपल्या बरोबर आहेत संजय, तर आपण नंतर त्यांना इंट्रोड्यूस करूच नंतर। मी काल इथेचा व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही, नाकाच्या टायमाला जास्त असं घोडेस्वारी असते। हे बघा, पॉइंट आणि एलिफंट हेड दिसेल। लास्टला तिथे गेलं ती केट्स पॉइंट आहे, त्याच्या बाजूला इको पॉइंट आहे, सगळे बाजूबाजूलाच आहेत म्हणजे सर्कल आहे। तर फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत पहिला पॉइंट, स्केट पॉइंटच्या इथे। तुम्ही असं प्रत्यक्ष बघाल ना, जबरदस्त वाटतं ना। इथे जे आहे ना, उंचच उंच अशा दरा आपण बोलतो ना, डोंगर्स वगैरे, तो सीन बघायला भेटेल। आणि तुम्ही आता बघा, मी इथे थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो की ह्याच्यामध्ये इथे असे गाव पण आहेत, म्हणजे लोकवस्ती पण आहे। वर एवढा डोंगर आहे आणि खाली याची लोकवस्ती पण आहे। आणि थोडंसं ऊन आहे, नक्कीच आहे थोडंफार ऊन। जर तुम्ही चाललात ना तर तुम्हाला ऊन नाही लागत आहे, पण जर थांबलात ना तर थोडंफार ऊन वाढत होतं, पण एवढं मुंबई एवढं नक्कीच नाही। तुम्ही जरी घरी बसून बघत असाल तरी आमच्याबरोबर पूर्ण महाबळेश्वर बघू शकता। हा आहे एलिफंटा पॉईंट। आता एलिफंटा पॉईंट म्हणजे काय, तर एलिफंटचं असं ना एक हेड जे डोकं जे आहे ना, ते इथे दाखवलं गेलेलं आहे। ते आय थिंक कोरलं आहे का ऑटोमॅटिक झालं ते नाही माहिती, पण तसा हा भाग आहे। तर तुम्हाला एलिफंट बघा, आता तुम्हाला नीट बघितलं ना की हे एलिफंटाचं असं सोंड दिसेल, हां, आणि हा शरीराचा भाग दाखवतो। ग्रीनरी येते, तुम्हाला अशी माकडं बघायला मिळतील, पण ह्याच्यापासून सावधान राहा। उगाच हातात काय खाण्याचे पदार्थ घेऊ नका। लहान मुलं असताना विशेष काय बघाल ना असं, तर खरंच भीती वाटेल। म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे गड कसे जपले गेले असतील, बाप रे, खरंच भयानक। आणि मी एकदम सगळं काही शूट करताना काळजी घेतो। तुम्ही पण कधी आलात ना तर अतिशयोक्ती बिलकुल करू नका। तर आता आपण आलेलो आहे केट्स पॉईंटच्या इथे, एलिफंट हेड, आणि त्याच्या बरोबर आपण एलिफंट हेडच्या इथे बाजूलाच उभे आहे। आणि 3-4 जे काही पॉईंट्स आहेत ना, हे एकदम असे लागून आहेत आजूबाजूला। खरंच म्हणजे माझ्या एका चॅनलच्या दृष्टीने तुम्ही सुद्धा बघताय, पण कधीतरी मला लाईफमध्ये असा मौका भेटला ना तर नक्की या। ॲक्च्युली फेब्रुवारी ते नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान हा एकदम पीक टाईम समजला जातो। आणि खाली बघा, तुम्हाला तर हा दाखवतो मी। माझ्या मते एक्झॅक्टली मला पण माहिती घ्यावी लागेल की हा काय आहे एक्झॅक्टली। तुम्ही बघू शकता, बघा हा क्लिअरली डॅम आहे।
खूप छान आहे ना पॉइंट आहे. तर इथे पण आपण जाऊन बघूया नजारा कसा दिसतो. टेलीस्कोप से जूम करके आप नजदीक के सारे पॉइंट देख सकते हैं। इसका चार्जेस कितना? 50 रुपए में एक जन को दिखाते 4 पॉइंट। 4 पॉइंट. जी सर। आपको ब्लैक माउंटेन का ब्लैक माउंट दिख रहा है, वहाँ पे एक फ्लैग भी दिख रहा है ऑरेंज कलर का। ऑरेंज कलर का. कमलगढ़ जय फोर्ट शिवराय. हाँ कमलगढ़ फोर्ट है, रायगढ़ प्रतापगढ़ कैसा रहता है वैसे कमलगढ़ फोर्ट है। कमलगढ़ कैसा फोर्ट. रास्ता जाने के लिए यहाँ पे रास्ता वगैरह नहीं है, सिर्फ ट्रेकिंग पॉइंट है कमलगढ़। ओहो कॅप्स आहेत, वेगळ्या प्रकारचे कॅप्स आहेत कारण इथे ऊन जास्त आहे. त्यामुळे तुम्ही कॅप्स वगैरे घालून इथे आनंद घेऊ शकता. ते गोलमालमध्ये तुम्ही बघितलं असेल, हे बघू शकता इथे. तर असे काही फोटोज वगैरे तुम्ही घेऊ शकता इथे पे करून. तर भैया ऑल इज वेल. 20 रुपीज आहे आणि हे पण 20 रुपीज आहे. आपण ओरिजिनल बाईक आहे आणि याचे चार्जेस पर पर्सन 20 रुपये फोटो सहित. तर असे पण आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला इथे पण तुम्हाला सेम 20 रुपीज आहे. तर इथे माणसं आलेली आहेत आणि सगळे रिटायर झालेले पर्सन माझ्या मते यांचा एक संघटना दिसते आणि इथे पण फोटो काढतात. ते बरं वाटतंय असे रिटायरमेंट एन्जॉयमेंट करताना. तिसरा पॉईंट तो म्हणजे इको पॉईंट. अरे बापरे केवढा जोरात आला आवाज बाबू. इकडे आलात ना आणि जर इको पॉईंट मध्ये जर तुम्हाला जर रिफ्लेक्शन पाहिजे असेल ना तर चुकून पण या साईडला कधीच तुम्ही जाऊ शका कारण एवढा मोकळा आहे आणि इथे रिफ्लेक्शन येणारच नाही. इको कधी होतो जेव्हा एखाद्या गोष्टीला आवाज आपटतो तेव्हा येतो. तर तुम्ही इथे ओरडला तर कधीच येणार नाही, तुम्ही इथे ओरडायला पाहिजे. आता मी तुम्हाला दाखवतो ऐका. बघितलं आला. चला आता आपली गाडी आता वेट करते. तर इथून आपण विचारूया त्यांना की नेक्स्ट पॉइंट कुठला आहे. ही गाडी आपली मस्तपैकी. तर मित्रांनो आम्ही केट्स पॉईंट केल्याच्या नंतर हार्डली जास्त असतं 2 ते 3 मिनटं ड्रायव्हिंग कार केल्याच्या नंतर. म्हणजे तुम्ही जर चालत आलात ना तर जास्त असं 5 ते 10 मिनटं. तर रॉयल फीस्ट म्हणून आहे. तर इथे तुम्हाला उत्तम प्रकारचे जेवायला पण मिळेल प्लस इथे स्ट्रॉबेरीज वगैरे असं काही फ्लेवरचे स्ट्रॉबेरीचे जे काही ज्यूस असतात किंवा आहे बघा हे बोलतो मी तुम्हाला. हे आता आपण बघूया आता स्ट्रॉबेरी फार्मिंग वगैरे कशी असते. तर तुम्ही ऑलरेडी तापोळ्याला बघितलं असेल पण डिसेंबर ते जूनपर्यंत एवढा वेळ असते का? 6 महिना पीक असते. पण ते मला स्ट्रॉबेरी गोड कशी समजते का? आम्ही जेव्हा पण खाल्ले ते आंबटच निघाले. स्ट्रॉबेरीची व्हरायटी 8-10 प्रकारची व्हरायटी असते. पण ती गोड व्हरायटी कुठली असते? स्वीट स्ट्रॉबेरी ते गोड असते. ही इथून असं ना पायपामधून त्यांना पाणी गेलं जातं आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याला अशी फुलं येतात. अशी स्ट्रॉबेरी तयार होते. ते व्हिडिओ कॉल पण चालू आहे. काय निवा कसं वाटतंय? इथे स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये आता आलो आहे आम्ही. तर इथे आम्ही घेतलंय कारण इथे आहे 180 रुपीज स्ट्रॉबेरी एक्स्ट्रीम. बोलली लोक महाबळेश्वरला जेव्हा पण जाऊ ना तो हा स्ट्रॉबेरी एक्स्ट्रीम नक्की खाऊ कारण हा फार फेमस आहे. गेलो आपण चिकी गार्डन आणि म्हणजे इथे चिकीची फॅक्टरी आहे पूर्ण. चॉकलेट्स आहेत बाबू. चिकीचं फार मोठं दुकान आहे इकडे. स्वस्त्यामध्ये मिळतं असं मराठी. याच्यामध्ये तुम्हाला अंजीर येईल, खजूर आहे, स्ट्रॉबेरी, गुलकंद आहे. शुगर फ्री मध्ये असं तर अंजीर आणि खजूर मिक्स असं तर मिक्समध्ये सगळं फ्लेवर आहे. 10% प्राईस इथे कमी मिळते. मी आता बघितलं तसं 80 तर तुम्हाला 72 रुपीजला मिळतं. त्याच्यावर पण तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. मध्ये पण आहेत ना हे सगळे. 120 ते 130 रुपयाला पाव. कुठे तर बघा इथे रोस्टेड चणे चीझी सुद्धा आहे. त्याच्यावर चाट मसाला आहे. तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहोत आता मॅप्रो गार्डन जे आमच्या डेस्टिनेशनचा अजून एक महत्त्वाचा असा पॉईंट होता. बघू शकता तुम्ही मॅप्रो. कसं वाटतं मॅप्रो गार्डनला येऊन? मस्त, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. सो ॲनिव्हर्सरी गिफ्ट हेच आहे. थँक्यू. स्माइल. हाय निवा. फेरारो आहे इथे मॅप्रोचं प्रोडक्ट आहे. फेरारो मँगो. मॅप्रो गार्डन म्हणजे काय आहे की मॅप्रो गार्डन म्हणजे तुम्हाला फेरारोचे किंवा मॅप्रो कंपनीचे असे पॅकेट इथे विकायला आहे. हे बघू शकता तुम्ही चॉकलेट्स. हा गेम आहे ॲक्च्युली. गेममध्ये चॉकलेट्स जेवढे भेटतील तेवढे घ्यायचे मिळतात. बघू शकता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का इथे तुम्ही उभं राहायचं आहे आणि तुम्हाला वरून पाऊस पडतो तर तुम्ही कॅप्चर करायचं आहे. सिम्पल. जेवढे येतील तेवढे तुमचे. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर ते लोक असे मशीनला असे बांधणार आणि तुम्हाला बघा पूर्ण पाऊस आहे ह्याच्यामध्ये तुम्ही किती जेवढं तुम्ही घेता येईल ना तेवढं घेऊ शकता.
हे काय गेम ॲक्च्युली खेळण्यात अर्थ नाही. जर तुम्ही मुलगी जर मोठी असेल ना तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही 198च्या रुपयामध्ये आहे ना तुम्ही 20 रुपयाची चॉकलेट येतील तुम्हाला. जे प्रोडक्ट मिळतं बाकी असं काही नाही आहे इकडे. ब्रेड आहे का? ब्रेड आहे. तो वॅक्स म्युझियमबद्दल तर खूप काय ऐकलेलं आणि आता आपण प्रत्यक्षामध्ये जाऊन बघूया. टायमिंग पण आहे सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत. वॅक्स म्युझियमचं 250, ॲक्वेरियम 250, 90 डे सिनेमा 250. तर हे तिन्ही पॅकेज तुम्हाला जर कॉम्बो करून जायचं असेल ना तर तुम्हाला 600 रुपीज मिळते. हे आहेत आपले परमपूज्य गांधीजी. त्याचे हावभाव बघा, म्हणजे हावभाव पण एवढे डिट्ट काढलेत ना. आणि कॅमेरामध्ये बघतोय तर आहेच माझ्या मार्फत तुम्ही पण बघताय, पण इकडे आल्याच्या नंतर नक्की भेट द्या. खूप मस्त आहे. ओबामा ते ओळखतात. ते आहेत आपले अण्णा हजारे आणि आता पण माझ्यामध्ये उपोषणालाच बसले. मिनिस्टर ऑफ इंडिया. हो, रणबीर कपूर एकदम डिट्टो वाटतात, एकदम डिट्टो. आणि चेहऱ्याचं त्यांचं एक्सप्रेशन पण बघू शकतो तुम्ही. नुसतं कुठं असं बघण्याचा अर्थ नाही हे बघा. आणि हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष येणं जरुरी आहे. एक इंटरनॅशनल लेवलचं व्यक्तिमत्व, डान्सर पण आहे. ओळखा भाऊ, हे आहेत मिस्टर विराट कोहली आणि आपला देशाचा झेंडा, BCCIचं मानचिन्ह. आणि हे मेसी, मिस्टर स्टॅनली जॉय, जे काही फुटबॉल लवर आहेत तुम्हाला तो माहीतच असेल. ओमकार. एक्सप्रेशन आहेत ना चेहऱ्याचे एकदम हुबेहूब वाटतात. चला सांगा मला ही ॲक्ट्रेसचं नाव काय? बघूया, ह्याच्यावर नका परत बघू शकता तुम्ही. लहानपणापासून अंकिताचा, इवन माझाही फेवरेट आहे, बट काही गोष्टीसाठी बिलकुल नाही आवडत मला. आणि तुझी इच्छा रिअलमध्ये नाहीत पण अशी तरी इच्छा पूर्ण झाली आहे. स्वानीदीप बाबू, ह्यांना बघून तू घाबरू शकते. मिस्टर बीन. खरंच म्हणजे आपला यांचा फोटो बघितल्याच्या नंतर तुमच्या चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे. असाही कलाकार, मोठे कलाकार, खरंच मानलं पाहिजे अशा कलाकारांना. बॉलिवूड ॲक्टर्सचं नंबर 1 माझ्या मते. कोणच मोठे ॲक्टर मी मानत नाही. हे आहेत मिस्टर अमिताभ बच्चन. ये रिअलिस्टिक वाटतोय. हा बात आहे यार. सलमानचे जे पण काही फॅन्स आहेत ना, तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करायला पाहिजे. तर गॅलेक्सी बंगल्यावर जर तुम्हाला एंट्री नाही भेटली ना तर इथे तुम्हाला फक्त 250 रुपीज भरून तुम्हाला एंट्री नक्की मिळेल. जॅकी चॅन. आणि जॅकी चॅनचं नाव कोण ना ऐकत. तुम्ही जर पुराण्या पिक्चरमध्ये बघितलं असेल ना तर आता मला जॅकी चॅनपेक्षाही ब्रुसली खूप आवडतं. ब्रुसली हे कराटे चॅम्पियनचं मोठं नाव. जॅकी चॅनपेक्षाही खूप मोठं नाव आहे ब्रुसली. त्याचा पण इथे महिन्याचा पुत्ता पाहिजे होता, पण ठीक आहे. जॅकी चॅन पण कराटे चॅम्पियन प्लस एक विनोदी कॉमेडियन बोलू शकतो आपण, विनोदी ॲक्टर. त्याच्या पिक्चर्समध्ये विनोद करता करता कराटेची कलाही दाखवली जाते. ती आहे कपूर, एक उभरता सितारा. आणि माझ्या मित्राची आठवण आली, ते म्हणजे रॉजर. तू हा व्हिडिओ बघताना नक्की बघ. सेम कॉपी वाटते तुझी, पर्सनॅलिटी वगैरे रॉजर फेडररसारखंच आहे. तर रॉजर डिकोस्टा हा माझा फ्रेंड आहे आणि सेम रॉजरची कॉपी. तसं रॉजरची सगळ्यात मेन कॉपी आहे ना तो आहे न्यूझीलंडचा साऊदी. सेम आहे रॉजर सर आमचे. पण हे आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो. फक्त बॉलिवूड, तर तुम्हाला हॉलिवूड पण इथे ॲक्टर्स बघायला मिळतील. तो ओव्हरऑल असा तो पहिला पेज आहे. हा सेकंड पार्ट आहे. तर आय थिंक थर्ड पण आहे. तर आपण बघूया. स्टॅलोन म्हणजे स्माईलचे एक्सप्रेशन बघा. सूर्य पण त्यांचा खूप चमकतोय. ते हॉलिवूड मूव्हीजमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि WWE चॅम्पियनसुद्धा आहेत. आणि ह्यांचे एक्सप्रेशन बघा तुम्ही. असं रागाचे जे एक्सप्रेशन आहेत ना बघण्याचे, आणि बापरे गण डायरेक्ट माझ्या इथेच आहे.
त्यामुळे जास्त बोललो तर कदाचित शूट पण करतील. सुपर. तुम्ही कधी इथे आलात ना तर इथे टाईम लिमिट वगैरे काहीच नाही. 250 रुपीज भरून तुम्ही हे असे मेणाचे पुतळे ओरिजिनल म्युझियमचे पुतळेमध्ये येऊ शकता. एक तुम्हाला घरी बसून म्युझियम दाखवण्याचा फ्रीमध्ये म्युझियम दाखवण्याचा प्रयत्न होता. तर आय होप हे तुम्हाला नक्की आवडलं असेल. चला तर मंडळी, इथपर्यंत तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर नक्की शेअर करा. म्हणजे कोण महाबळेश्वरला येतील ना तर त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. तर आता आपण चाललो आमच्या राजाच्या दिशेने, जय शिवराय, म्हणजेच प्रतापगडाच्या दिशेने. तर प्रतापगड, शिवकालीन, खेडेगाव असे वेगवेगळे ब्लॉग्स पण पुढे येतील. तर नक्की चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुढचा ब्लॉग येईल प्रतापगड. जय शिवराय, शिवाजी महाराज की जय. बघूनच काय बरं वाटतंय.